त्यांना हप्त्यामध्ये किती करणं म्हणजे गरजेचं वाटतं, की लेडीजला सेक्स किती आवडतं, तिला लॉस ऑफ डिझायर, लॉस ऑफ लिबिडो, चिडचिडापणा असं काही येऊ शकतं. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांना महिन्यातून किती वेळा केलेलं चांगलं वाटतं, त्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून ॲज अ इंटिमेट कोच किंवा ॲज अ सेक्स एज्युकेटर मी म्हणून काम करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून जे की व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो त्या व्हिडिओचा बेनिफिट तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्याद्वारा देऊ शकता. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लेडीजला सेक्स किती आवडतं, त्यांना हप्त्यामध्ये किती करणं म्हणजे गरजेचं वाटतं किंवा मंथली किती करणं गरजेचं वाटतं. स्त्रियांना जे आहे हे इमोशनल लेवलवर इंटिमेट व्हायला चांगलं वाटतं, कारण की जास्तीत जास्त एखादी स्त्री यंग एजमध्ये एक 10 ते 15 दिवस म्हणजे विना इंटिमेट राहू शकते, पण त्याच्यापेक्षा ती जास्त कंट्रोल करू शकत नाही. आणि तुम्ही जर प्रॉपर जर इंटिमेट होत नसाल तर नक्कीच कुठं ना कुठं तिला लॉस ऑफ डिझायर, लॉस ऑफ लिबिडो, चिडचिडापणा असं काही येऊ शकतं. म्हणून रेग्युलर बेसिसवर इंटिमेट होणं पण गरजेचं असतं. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर काही आजार असेल किंवा काही तुमची इच्छा नसेल, काही ताण असेल, काही तणाव असेल, अँक्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा तुम्हाला अजून काही इतर आजार असतील आणि तुम्ही इंटिमेट होत नसाल, तरी पण तुम्ही जर रात्री तिला खुशीमध्ये घेऊन जर प्रॉपरली झोपले आणि जर तुम्ही प्रॉपरली तिला इमोशनल पण टच केलं तरी तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्याला फिजिकल इंटिमेट होण्याचं त्यांना आनंद मिळतो. आणि होऊ शकतं की बरेच लोक काय करतात की कपड्यावर झोपण्याचं त्यांना सवय असतं. तसं न करता जर तुम्हाला जर बेडरूमची जर प्रायव्हसी असेल, सेपरेट बेडरूम असेल, तर नेहमी तुम्ही कपडे काढून झोपा, की जेणेकरून रात्री केव्हाही एक दुसऱ्याला टच करून किंवा स्पर्श करून जर तुम्हाला स्टिम्युलेशन आलं किंवा तिला स्टिम्युलेशन आलं तर तेव्हा तुम्ही इंटिमेट होऊ शकता आणि मिड नाईटला पण तुम्ही इंटिमेट करून तुम्ही प्रॉपर सेक्स करू शकता. तर मित्रांनो, याच्यापासून जर तुम्ही जितका दुरावा ठेवला तितकं हळूहळू दोघांचा इंटरेस्ट कमी होतो आणि आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये काही ना काही आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं. तर असं न करता रेग्युलर बेसिसवर चांगलं इंटिमेट व्हा. रेग्युलर बेसिसवर इमोशनल सॅटिस्फॅक्शन आपल्या पार्टनरला देणं खूप गरजेचं असतं. असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं जे लैंगिक आयुष्य आहे ते मजबूत आणि टिकाऊ पण राहू शकतं. धन्यवाद मित्रांनो.